नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 एप्रिल 2026. आत्ता उन्हातनं आलो आहे फिरून लय आणि उन्हातनं आल्यामुळं चेहरा जरा असा गरम झाला एकदम आणि चेहऱ्यावरनं असं वाटते जरा गरम वापायला लागली ते असं वाटायला लागले चेहऱ्यावरनं. मग म्हणलं काय करूया, एका बुट्टीत थोडंसं फ्रीजमधलं गार पाणी घेऊया, थोडंसं तोंड बोळून एक 5 मिनटं बघूया म्हणलं चेहरा ताजा ताजा राहतोय. म्हणजे मी मोबाईलमध्ये इकडे तिकडे बघितलेलं ना ते रील्स, म्हणलं आपण जरा ट्राय करून बघूया. जरा चेहरा 5 मिनटं असं ठेवतो, परत काढतो, बघूया कसं वाटतं एकदम. पहिलं मला फ्रीजमधलं पाणी घेतलं पाहिजे. फ्रीजमधलं पाणी म्हणजे चेहरा ताजा राहतोय असं म्हणतात, पण बघूया आता ट्राय करून बघतो मी. ती बुट्टी घेतो मोठी. एका हातानं टोपण निघत नाही लवकर. गार पाणी उठतो. लिंबू पण टाकायचा असतो म्हणे, पण आता आमच्या घरात लिंबू नाही आहे. आता उद्या शुक्रवार, उद्या बाजार, उद्या आणणार लिंबू. लिंबू असतं तर थोडा लिंबू पिळून टाकला असता. लिंबू पिवळं मग लईच कोमल चेहरा दिसला असता. कोमल. आता इथं नको, हॉलमध्ये जातो. लईच गार पाणी आहे. आले हॉलमध्ये. आता बुडवतो चेहरा, बोया कसं वाटते. मला तर भ्या वाटते चेहरा बुडवायला, पण बघू कोण आले. नाही कोण. मला वाटलं कोण आले काय, दार कोणतरी ठाक्क दिशेने वाजवलं ना. बुडवू का नको तीच कळे ना. चेहरा ताजा होतोय ना, त्यामुळे मला आपलं ट्राय करूनच बघा. दुपारची वेळ आहे ना, उन्हातलं फिरून आलं हो म्हणून. म्हणजे कामालाच गेलतो आणि जेवायला आलो ना आता मी, आणि चालत यायला लागते ना जेवायला. एक किलोमीटर असं चालत यायला लागते उन्हातनं जेवायला, कारण की गाडी नाही ना आता आमच्याकडं. आता बडवतो, लय बडबड आहे नको, मी आपला बडबडतच बसलो. हो नाही बुडवाई ना, नाकात पाणी जाते सगळे. जी लोक आहे तिथे बुडवणारी कसं बुडवतात काय माहिती बाबा. दुसरी बुडवतो बघत थांबा. पाणी जाते नाकात, भ्या वाटायला, कारण की सगळं नाकात पाणी जाईल ना. मी एक काम करतो, असं बुडवतो इकडं तिकडं. हा गार लागतोय, चेहरा गार होतोय एकदम. आता इकडच्या बाजूला तरी पण नाकात पाणी जाते, बेकार होते. आपला हात घालून असंच करतो. हा हा लय गार पाणी. मी बुडवलं की नाकात पाणी जाते, बुडवायचं आहे ना झाले. हा किती गार पाणी, मस्त वाटते. कामावर जाताना बघ किती ऊन लागते आहे का. एवढं ऊन आहे. आता 3 वाजले त्या म्हणून एवढं ऊन आहे. चेहरा गार पाण्यात बुडवला म्हणून बरं, एकदम स्वच्छ आता फ्रेश वाटायला लागले. लय भारी वाटते. आता मी हाय आता कामावर आहे, आणि काम करता करता मला काय गावलं बघा. हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघा अंडी गावली आहे का, 3 अंडी दाखवतो ना. काटक्यात जास्त हे केलं त्या. ओहो काळजी घेतली पाहिजे तर फुटणार. हे आहे का, हळूहळू केलं नाही तर फुटणार. हे 3 अंडे आहे ते. म्हणजे मला कुठं गावली माहिती आहे का, तुम्हाला दाखवतो. हवा ह्याच्या वर गावली, ह्याच्या वर होती घरटी, आणि त्याच्यावर अंडी दिसली मला. कशी दिसली माहिती आहे का, हा होल्डर लावत होतो ना मी. हा होल्डर म्हणजे एकच होल्डर राहिलेला, हा लावत होतो, आणि लावता लावता इकडं नजर गेली माझी, मला इथं दिसली. मग मी काय केलं, उचललं आणि बाहेर नेऊन ठेवलं. कारण की इथं ठेवलं की मग कोणतरी कलरवालं येणार, आम्ही येणार, नाहीतर कोणतरी दुसरं येणार, असं करत करत ती अंडी खाली पडतील ना, कोणाचा हात बीत लागला तर. मी बाहेर नेऊन ठेवलं. मग आता त्याला एक काम करतो, पाक वर नेऊन ठेवतो टॉपला, स्लॅबवर.
म्हणजे तिथं कबुतरी येतील आणि घेऊन जातील ना अंडी, आहे का नाही. हे असं हाय असंच घेऊन जातो उचलून. पोता असंच उचलतो, हळूहळू नेतो. नाहीतर कसं आहे माहिती आहे, पडली की वाट लागेल. वर नेऊन ठेवतो म्हणजे पक्षी येऊन घेऊन जातील ना, ज्याचं कुणाचं आहे त्याचं. म्हणजे मी काय हात लावला नाही अंड्याला. म्हणजे असं म्हणतात हात लावलं की पक्षी अंडी घेत नाहीत, नाहीतर पिल्लासने हात लावलं की पक्षी पिल्लं घेत नाहीत असं म्हणतात. काय काय पण काय माहिती. इथं बाहेरच ठेवतो कुठंतरी. कुठं ठेवू, इथं ठेवतो कोपऱ्यात. म्हणजे कुणाचं असेल ते घेऊन जाईल ना, कबूतर नाहीतर कावळा. ही कबुतराचीच अंडी आहे सोडा, पण ठेवू का नको मला तेच कळेना. कारण की मला असलं बघितलं की लय वाईट वाटतंय. अंडी बिंडी फुटतील का काय काय असं मला मनात लय विचार येतात ना, कसं तरी वाटतं मला. त्यामुळे म्हटलं मग वरच आणून ठेवूया. मग एक काम करतो, इथं नको ठेवायला, आतच ठेवतो. कारण की पाऊस बिऊस आला तर काय काय वेळ कावळं बिवळं येणार, फोडणार, असं होणार ना. हे मग आपलं आतच ठेवतो. ठीक आहे, इथं जागा आहे आत, इथंच ठेवतो. नाहीतर इकडं ठेवतो, इकडं वा इकडं जागा आहे. इकडं ठेवण्यापेक्षा आपल्या इकडेच ठेवतो. ठीक आहे, सगळीकडं मोकळीच जागा आहे. इथं फक्त काय सामान असते इथं ठेवतो, म्हणजे अंडी भिजायची नाहीत. हे बघा ठेवली इथं ठेवली काय प्रॉब्लेम नाही ना. ह्याच्यावरती चगळा आणून टाकतो, तो चगळा खालीच राहिला. अशीच नको ठेवायला. चगळे आहे खाली पडला आहे. पळत पळत जातो, कारण की मला घरी जायचं आहे ना. 6 वाजले. खाली वर करून पाहिलंही दुखते ते. ठीक आहे, इथं चगळा पडला आहे. हा असाच नेतो वर. एवढा कडक सगळ्याचा घरटं केलं, कसलं मजबूत सगळ्या बघा घेऊ. असं वाटतं तारा जायते या. काम करतो, ही असं ठेवतो. मला ते ही कसं उचलू, फडक्यानं उचललं पाहिजे कुठलं तरी. फडक्यानं उचलतो. हे इथं ठेवतो. ह्याच्यावर हात लावलं की घेणार नाही ना कबुतरी. आता बघा घरट्यावर ठेवली सेफमध्ये एकदम. आता काय ठेवलं आहे सुरक्षित त्या खोलीत अंडी सगळी. कारण की खाली का ठेवलं नाही माहिती का, कारण की खाली माणसं येणार जाणार, त्याच्यावर पाय बी पडलं की ते अंडी फुटणार, हे होणार. मग ते माझ्या डोक्यात आलं वरच ठेवावं कुठल्या तरी खोलीत. मग तिथं जाऊन सुरक्षित ठेवलं. आता काय टेन्शन नाही. तुम्हाला आमचं गाव दाखवतो बघा. ही गाव आहे आमचं, बघा कसं निसर्ग वातावरण आहे. सगळीकडं गाव आहे आमचं. इकडं पण सगळीकडं इकडं बाहेर दिसते वातावरण. मी 4 मजली इमारतीवर आहे, त्यामुळे एवढं खाली दिसतंय आहे का.